यादी आहे माझ्याकडे किती खून झाले त्याची मी यादी आली. बबन गित्तेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात. बबन गित्ते होता का ह्या त्याच्यात, तरी मी त्याचं नाव टाकलं. एक साधं मीडियाने माझी विनंती आहे बाबा, आम्ही नाही बोललो, परंतु बबन गित्ते खरंच आरोपी आहे का त्याचं? राजकारणामध्ये विरोधात लोक असतील, अरे आम्हाला बी विरोध करणारे आहे, पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचा आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय. काय चाललंय या बीड जिल्ह्यानं? आणि हे लायसन कोणी दिले त्यांना? तुम्हीच माणसं पाठवायची, तुम्हीच करायला लावायचं आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा. ही मानसिकतेतून ते घटना घडलेली. राजकारणामध्ये विरोधात लोक असतील, अरे आम्हाला बी विरोध करणारे आहे, पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचा. यादी आहे माझ्याकडे किती खून झाले त्याची मी यादी आली. आणि पिस्तुलाच्या लायसनीला शिफारशी कोणाच्या आहेत? अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पुजताना वर गोळ्या हातात तुम्ही, आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय. काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये? हा, आणि हे लायसन कोणी दिले त्यांना? रद्द करावेत. आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता? माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही? नमिता मंडळाचं मतदान कशामुळे कमी झालं? माधव जाधवला रटून हाणले आणि गोळ्या. ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा? मीडियाला दिसत नाही तुम्हाला? तुम्हाला म्हणता येत नाही ह्याच्यावरती? ही क्लिप परत परत दाखवा ना, महाराष्ट्राला दाखवा, जगाला दाखवा. त्या माधव जाधव असं वरून ते पोरगा असं बोलतोय कुणाला? पोलिसाला. अरे आम्ही आता 54 वर्षाचं झालो बाबा, 55 वर्षाचं होतो, आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून फिटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली. हा, काय नाव आहे ते पोरगा? फड नावाचा काहीतरी. मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का? सगळं गोड 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 दिसतंय का बीड जिल्ह्यामध्ये? तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही? माझा सवाल आहे, चौथा स्तंभ आहे तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला, पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना. आणि 40 पोरांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं 307चा खोटा. ते डॉक्टर कोण आहे परळीचा? देशमुख. आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाचं झालं नाही. त्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी 354. खरा घटना आहे का ती? तुम्हीच माणसं पाठवायची, तुम्हीच करायला लावायचं आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा. ही मानसिकतेतून ते घटना घडलेली. खरी घटना आहे का ती? आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत दिघोळेपासून आतापर्यंत. हे काल परवाचा सोनाने का काय ते पोरगा बबन गित्तेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात. हा, बबन गित्ते होता का ह्या त्याच्यात, तरी मी त्याचं नाव टाकलं. एक साधं मीडियाने माझी विनंती आहे बाबा, आम्ही नाही बोललो, परंतु बबन गित्ते खरंच आरोपी आहे का त्याचं? राजकारणामध्ये विरोधात लोक असतील, अरे आम्हाला बी विरोध करणारे आहे, पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचा. यादी आहे माझ्याकडे किती खून झाले त्याची मी यादी आली. उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला. परळीत संगीत दिघोळे, किशोर फड, गरजे. आता आमच्या इथे एक नवीनच प्रकार ऐकू आलाय मला. त्याच्यात आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही. या आमच्या डोंबरीच्या तलावात का काय आणून टाकलं होतं डेड बॉडी. त्याच्या मागे कोण आहे हे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना. एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे. आता यावर काय नेमकं उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा. अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय. याच्यात मुख्यमंत्री बी उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही. आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना मोका, यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय आहे. याच्यात कोणाला काही बक्षिलं जाणार नाही. आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमात, ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत, आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे, निवेदन यायला लागले, पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी व्हेट स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही. परंतु या ज्या काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या, हे जे वागलेले आहेत,
मी म्हणलं ना, धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय आणि याद्या देतो आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या. परळून लोक उठत आहेत, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियन? काना तुम्ही म्हणलात की बजरंग सोनवणे हे कुणाचे मित्र होते, तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते? माझे बी मित्र होते ना, परंतु बदलले ना. मी काय होता तू काय झाला. तर मंडळी, हे होते सुरेश धस. सुरेश धस हे आता आमदार आहेत आणि भाजपच्या पक्षातून ते आमदार झालेले आहेत. युतीमध्ये असलेले अजित पवार आणि अजित पवार गटाचे धनंजय मुंडे, तसेच भाजपमध्ये असलेल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, तसेच सुरेश धस, हे तीनही नेते युतीचे नेते आहेत, भाजपचे नेते आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत. आणि आता कधी काळी एकत्र असलेले हे नेते या 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र एकमेकांच्या विरोधात दिसतात. त्यात सर्वाधिक राग जो मनाला लावून घेतला आहे तो सुरेश धस यांनी लावून घेतला. त्याचं कारणही त्यांनी निवडणुकीच्या नंतर लगेचच सांगितलेलं आहे. युतीचा धर्म पंकजा मुंडे यांनी पाळला नाही असं सुरेश धस म्हणालेलं आहे. आणि त्यानंतर सुरेश धस यांनी आपण नाराज आहोत युती धर्म न पाळल्यामुळे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती नाराज असल्याचे संकेत त्यांनी सुरुवातीला दिले आणि त्यानंतर उघड त्यांनी त्यांच्या विरोधात आपली नाराजी व्यक्त केली. मंडळी, मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश आणि संपूर्ण देशाचं लक्ष या हत्या प्रकरणाकडे वेधलं गेला. आणि त्यात मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा ही नुकतंच झालेल्या हिवाळी अधिवेशन जे नागपूरला पार पडलं या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. आणि त्यावरती सर्वाधिक गाजणारं भाषण किंवा या प्रकरणाची सखोल माहिती देणारं भाषण जर कोणी केलं असेल तर ते सुरेश धस यांनी केला. आणि ते केल्यानंतर एकच खळबळ राज्यामध्ये उडाली. यामध्ये वाल्मिक कराड यांचं उघड नाव न घेता त्यांच्यावरती त्यांनी मोठे आक्षेप घेतले. त्यानंतर विरोधी पक्षातील जे नेते मंडळी आहेत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते मंडळी किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते मंडळी किंवा काँग्रेसचे नेते मंडळी यांनी या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं. आता विधान भवनात ही सगळी नावं घेतली गेली, चर्चिली गेली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या गोष्टीचा दुजोरा दिला आणि त्यानंतर ते म्हणाले की विधिमंडळात नाव घेतलंच आहे आणि जर घेतलं गेलेलं नाव आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध असेल, त्यांचं या प्रकरणात कनेक्शन असेल तर कुणालाही सोडलं जाणार नाही. यासाठी स्थापन करण्यात आली आहे. प्रकरण CBIकडे देण्यात आलेलं आहे आणि आरोपींच्या विरोधात मोक्का देखील या ठिकाणी लावण्यात येतो आहे. तर हेच सगळे मुद्दे आज या ठिकाणी सुरेश धस यांनी बोलून दाखवल्यात. आणि त्यातल्या त्यात त्यांनी जो आपल्या या व्हिडिओची हेडलाईन आहे आजची, बबन गीते यांच्याबद्दल देखील बोललेल्या आहेत. आता बबन गीते हे देखील एका खून प्रकरणामध्ये त्यांचं नाव आरोपी म्हणून घेण्यात आलेलं आहे. बबन गीते हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. महत्त्वाचं म्हणजे ते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते होते. लोकसभेच्या निवडणुकावेळी त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि हे शक्ती प्रदर्शन करून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झाले. या गोष्टीचा फायदा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात झाला, बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, महायुतीचा पराभव झाला, तिकडे बजरंग सोनवणे विजयी झाले आणि त्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघामधनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं विधानसभेची प्रबळ दावेदारी ठेवणारे बबन गीते हे कुठल्या तरी प्रकरणात अडकले आणि त्यांना मागे आपली पिछेहाट घ्यावी लागली. अन्यथा धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी मोठी तयारी केली असल्याची माहिती ही त्या दरम्यान समोर येत होती आणि त्यामुळे पंख छाटण्यासाठी म्हणून किंवा इतर गोष्टींसाठी म्हणून त्यांना अडकवण्यात आले असे सूर काही मंडळींचे उमटतात. ही अधिकृत माहिती नाही आहे, पण असे सूर उमटतात. त्याच गोष्टीचा आधार घेत यावेळेस सुरेश धस यांनी बबन गीते आणि त्यांचे भाऊ यांचं नाव घेत या प्रकरणाला एक मोठं वळण दिलं, ट्विस्ट निर्माण केलेला आहे. तर बबन गीते यांचं नाव घेतल्यामुळे किंवा बबन गीते यांना कशा पद्धतीनं या संपूर्ण गोष्टींमध्ये अडकवलं आहे का किंवा अडकवलं जातं आहे का असा प्रश्न यावेळेस सुरेश धस यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तर मंडळी, सुरेश धस यांनी दिलेली ही मुलाखत, ही बाईट आणि त्यामध्ये मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर उमटलेले पडसाद टाकलेला प्रकाश या संदर्भाने हा सगळा व्हिडिओ आज समोर आलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.